श्रीमती पार्वती विश्वनाथ इनामदार उर्फ ताई यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संगीतमय प्रवचनमाला. विषय नारद भक्तिसूत्र. बुधवार दिनांक 11 डिसेंबर 2024 ते शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर 2024 पर्यंत. सायंकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत. प्रवक्ते हरिभक्त परायण तपोनिधी प्रज्ञाचक्षु श्री मुकुंद काका जाटदेवळेकर. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. देवर्षि नारद जी महाराज की जय. सब संतन की जय. हरि ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंदं ईशमानंदी वल्लभं. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. अथातो भक्तिं व्याख्यास्यामः. आनंदकंद भगवंताजी आपल्या सगळ्यांवरच खूप मोठी कृपा आहे की जेणेकरून आपल्याला कोणत्या ना कोणत्या का निमित्तानं होईना परमात्मा त्याच्या साधनेत आकृष्ट करतो. आवडती व्यक्ती असली, निमित्त कोणतंही असो, त्यांना बोलवलं जातं. अहो आमच्याकडे बारसे या, अहो आमच्याकडे लग्न आहे या. तसं देव जामखेडकरांना कोणत्या ना कोणत्या निमित्तानं बोलवत राहतो. अहो चला गीता यज्ञ या, गीतेचं पारायण या. आणि त्याच्याकरता आदरणीय हरिभक्तीत पारायण बागडे सरांना नेमून ठेवलं इथं. कोणत्या ना कोणत्या निमित्तानं बोलवत चालायचं. आणि लक्षात ठेवा, याच्या इतकी महत्त्वाची गोष्ट जगात दुसरी कोणतीच नाही. बाकी सगळं मिळेल, पण भगवंताचं चिंतन आपल्याला मिळत नसतं. हे करवून घेणारा मिळावा, हे करता यावं. आपली इंद्रिय, श्री तुकाराम महाराज जसं म्हणतात, पडिले वळण इंद्रिया सकळा. या पद्धतीनं इंद्रियांना वळण लागावं. ते केल्याशिवाय निभू नये, अशा अवस्थेत जाण्याचा हा पंथ आहे. हा सोपा पंथ आहे. आणि याच दृष्टीनं आदरणीय इनामदार सर यांनी आपल्या मातोश्रींच्या आदरणीय पूज्य पार्वती काकू यांच्या या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं या नारद भक्तिसूत्राच्या विवेचनाची योजना केली, आयोजन केलं. गंमत अशी आहे, आपल्या सगळ्यांचीच इच्छा पूज्य काकाजींनी बोलावं अशी आहे. सगळ्यांना हे वाटतंय आणि मला पण तेच वाटतंय. पण आत्ताची त्यांची स्थिती पाहता, आरोग्याची परिस्थिती पाहता, डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की खूप कमी बोला, की त्यांना ते जन्मभर जमलं नाही. कमी बोलणं नाही जमलं त्यांना. आणि आजही ज्या ज्यावेळी शक्य होतं त्या त्यावेळी ते बोलल्याशिवाय राहत नाहीत. परंतु परवा आळंदीला कीर्तन झाल्यानंतरही आणि काहीशी स्थिती अजून तितकी पूर्ण झाली नाही. शारीरिक म्हणून सगळ्यांचा आग्रही त्यांना आहे. या दृष्टीनं आता आपल्याला त्यांची उपस्थिती असणं काय असतं. महात्म्यांचं बोलणं महत्त्वाचंच आहे, पण महात्म्याचं बोलणं आचरणात आलं तर महत्त्वाचं आहे, नाहीतर मग त्यांचं सान्निध्यही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांच्या सान्निध्यात राहून, त्यांच्या दर्शनात राहून, त्यांच्या कृपेच्या
परिपोषात राहून आपण आपलं जीवन धन्य करावं. आणि निश्चित गोष्ट ही आहे की सरांची श्रद्धा आहे, आपल्या सगळ्यांची श्रद्धा आहे, त्यांची उपस्थिती आहे आणि त्यांच्या आज्ञेनं जर इथं बसणं झालं असलं जरी ते गप्प बसले असले तरीसुद्धा माझ्या मुखातून तेच बोलणार आहेत, यात कोणतीही शंका बाळगू नका. निश्चित तेच बोलतील. विषय ज्या निमित्तानं आहे, खरं तर हा खूप मोठा आदर्श प्रस्थापित होतो आहे. ज्या मातोश्रीचे आपल्यावर सगळ्यात अधिक उपकार असतात, याचं कारण आहे बरं. शास्त्रकारांनी ही गोष्ट स्पष्ट सांगितली. उपाध्यायात दशाचार्यः आचार्यात्तु शतं पिता पितुस्सहस्रम माताच गौरवेण अतिरिच्यते. आपले जे उपाध्याय असतील, आपल्याकडून चांगलं कर्म करवून घेणारे जे असतात त्यांना उपाध्याय म्हणतात, पुरोहित म्हणतात. पुरोहितापेक्षा 10 पटीनं आचार्य म्हणजे आपले गुरुदेव श्रेष्ठ असतात. आपले गुरुजी ज्यांनी आपल्याला सन्मार्ग दाखवला, ज्यांनी आपल्याला मंत्र दिला, ज्यांनी आपल्याला ते तत्व जवळ यावं अशा पद्धतीच्या योग्यतेचं बनवलं, अशा प्रकारचे गुरुजी आपल्या उपाध्यायांपेक्षा 10 पटीनं मोठे असतात. आचार्यांपेक्षा वडील 100 पटीनं मोठे असतात. आचार्यात्तु शतं पिता, वडील 100 पटीनं मोठे असतात. पण वडिलांच्या पेक्षा 1000 पटीनं आई मोठी असते. आईचं महत्व या दृष्टीनं सांगितलं आहे. संन्याशाच्या बाबतीत असं वर्णन आहे की संन्याशानं कुणालाच नमस्कार करायचा नसतो. अगदी वडिलांनाही संन्याशानं नमस्कार करू नये हा नियम आहे. अगदी देवाला सुद्धा त्यानं नमस्कार करायचा नसतो. देवाच्या समोर गेल्यानंतर अशा 2 मुठी करायच्या फक्त, मारायला नाही. देवा तू मी बरोबरचा आहे हे सांगण्याकरता त्या मुठी करायच्या असतात, नमस्कार करायचा नाही. नारायण स्वरूप संन्यासी असतात. पण ज्यावेळी मातृभूमी किंवा माता यांच्या सान्निध्यात संन्यासी येईल त्यावेळी त्यानं साष्टांग नमस्कार करावा, अशा प्रकारचा नियम. जननी जन्मभूमीश्च स्वर्गात अपि गरीयसी, रामप्रभूंचं वाक्य आहे. तर ही गोष्ट आहे. म्हणून आईच्या बाबतीत हे महत्व वर्णन केलं. आता आम्ही ज्या लातूरच्या जवळ शिवणी नावाचं गाव आहे तिथे कथा करून आलो. तिथे आमचे जगन्नाथराव पाटील इथेही बसलेले आहेत. तर त्यांनी सुद्धा ही भागवत कथा त्यांच्या मातोश्रींच्या पुण्यस्मरणानिमित्त केली. तर ही गोष्ट आहे की आपल्या आईच्या निमित्तानं आईचा उत्सव असेल तर त्याकरता काय करावं? आईची पूजा करावी, पाद्यपूजा करावी, आईला काही द्यावं. पण खरं सांगू, आईला ज्यात आनंद आहे ते देणं महत्त्वाचं असतं. आणि जर आईला हा आनंद आहे की पारमार्थिक महोत्सव या निमित्तानं व्हावा आणि आपल्या निमित्तानं सगळ्यांना पारायण घडावं, सगळ्यांना चिंतन घडावं, लक्षात ठेवा त्या आई इतकी धन्य आई दुसरी कोणती नाही. जो असे जागता आपुली अहिता, जो असे जागता आपुली अहिता, जो असे जागता आपुली अहिता, जो असे जागता. धन्य माता पिता धन्य माता पिता तयाची, होळी कन्या पुत्र भोक्ती जे सात्विक, होळी कन्या पुत्र भोक्ती जे सात्विक. धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, होळी कन्या पुत्र होती सात्विक, होळी कन्या पुत्र
जगप्रसिद्ध प्रमाण आहे. आपुलिया हिता जो असे जागता, जो आपुलिया हिता जागता असे तयाचिया माता पिता धन्य. आपलं हित करण्यात जो सतत जागृत आहे त्याचे आई वडील धन्य आहेत. आणि म्हणून हित कोणतं आहे तर परमार्थ करणं, परमार्थ जगणं आणि परमार्थ घडवणं याला हित म्हणतात. व्यावहारिक हित होत राहतं, पारमार्थिक हित करीत राहावं लागतं. असो, आणि या दृष्टीनं चिंतन कोणतं करावं हा विचार जेव्हा आला त्यावेळी सरांनी म्हटलं आम्हाला भक्तीची सूत्र ऐकायची आहेत. भक्तीच्या सूत्रांच्या प्रकारामध्ये अनेक महात्म्यांनी भक्तीची सूत्र रचलेली आहेत. प्रामुख्यानं शांडिल्य ऋषींनी भक्तीची सूत्र रचलेली आहेत. परंतु प्रचारात असलेल्या सूत्रांचा विचार केला. प्रसिद्ध अमोल महाराज राहू द्या, तुम्ही त्यांना करायला लावाय. प्रचारात असलेल्या सूत्रांचा जर विचार केला तर देवर्षी नारदांची सूत्र ही प्रामुख्यानं सगळीकडे प्रसिद्ध असलेली सूत्र आहेत. शांडिल्य ऋषींची सूत्र महत्त्वाची नाहीत का तर ती महत्त्वाचीच आहेत. परंतु देवर्षी नारद आणि भक्ती यांच्या संबंधाचा इतिहास ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी शांडिल्यांचा आणि भक्तीचा तसा संबंध आला नाही जसा नारदांचा आणि भक्तीचा संबंध आलेला आहे. श्रीमद भागवत ऐकणारे जवळजवळ सगळेच श्रोते इथे आहेत, ज्यांनी 15-15 वर्ष भागवत, 18-18 वर्ष ऐकलेलं भागवत आहे. किती? 30 वर्ष ऐकलेलं आहे भागवत. जर तुम्ही भागवत ऐकलंय तर माझा तुम्हाला प्रश्न आहे, नारदांचा आणि भक्तीचा संवाद कोणत्या स्कंधात आहे? साधो क्षणं तिष्ठ. सांगा कोणत्या स्कंधात आलाय? 30 वर्ष ऐकलंय ना भागवत. महात्म्यात आलं कोणतरी म्हणलं नाही, इकडं का सांगितलंय, वर सांगितलं. थांबा तुम्ही, लक्षात नाही ना? बरं, भागवतात आहे का दुसऱ्या पुराणात आहे? तुम्ही मला काय पहिल्यांदाच आम्हाला बुचकळ्यात टाकायला लागले. भागवताच्या महात्म्यात आलेलं आहे, भागवतात नाही आलं. भागवताच्या अगोदर आपण जे महात्म्य ऐकतो त्या माझं डिस्टर्ब होतं, बसा. भागवताच्या अगोदर आपण जो महात्म्याचा भाग ऐकतो त्या महात्म्याच्या म्हणजेच पद्मपुराणाच्या संबंधानं भक्तीचा आणि देवर्षी नारदांचा संवाद आलेला आहे. देवर्षी नारदांचं स्वरूप आपण जर पाहिलं तर एकमेव ऋषी असे आहेत जे प्रत्येक क्षेत्रात आहेत, जे राजकीय क्षेत्रातही आहेत, जे सामाजिक क्षेत्रातही आहेत, जे आध्यात्मिक क्षेत्रातही आहेत, जे कर्माच्या क्षेत्रातही आहेत. कोणतंही क्षेत्र नारदांचं सुटलेलं नाही, लक्षात ठेवा. म्हणून भक्तीच्या सूत्रांचा विचार करताना आपला जर हा गैरसमज असेल केवळ भक्तीच आपल्याला ऐकायची तर तशी ऐकता येत नाही, कारण सगळे क्षेत्र त्याच्याशी संबंधित आहेत. याकरता मी थोडंसं नाथ भागवतातलं प्रमाण देऊन आपल्याला सांगतो. देवर्षी नारदांचा विचार केला तर देवर्षी नारद सगळ्यांना हवेहवेसे वाटतात. कुणी असं आहे का की देवर्षी नारदांचा द्वेष करतं? नाही. हो,
भागवताच्या 11व्या स्कंधामध्ये वसुदेवांचा आणि नारदांचा संवाद आला. त्यात वसुदेवांच्या मुखातून नारदांचं मोठेपण सांगत असताना नाथ महाराजांनी या नारदांच्या सगळ्या पैलूंचा विचार केला. थोडा ऐका. तू देवांचा आप्त होसी, दैत्यही विश्वासती तुझ पाशी, रावण तुझ नेऊन एकांतासी, निज गुह्यासी स्वये सांगे. वसुदेव म्हणतात तू देवांचाही नातेवाईक आहेस, देवांच्याही जवळचा आहेस. नारदा, आपण देवांच्या जवळचे आहात, पण देवांच्या जवळचे आहात म्हणून दैत्य तुमच्यावर विश्वास करीत नाहीत असं नाही. दैत्य सुद्धा तुमच्यावरच विश्वास ठेवतात. रावणाला जर काही वाटलं तर एकांतात तुम्हाला नेऊन सल्ला मसलत करण्याचं काम रावण तुमच्याशी करतो. हे तुमचं मोठेपण आहे. पुढे ऐका. शेखी तमाचा काय देव रावणे घातले बंदी, तो रावण तुझे चरण बंदी, शेखी रामाचा आप्त तू त्रिशुद्धी, विराम तुझ प्रति तुझ मधी असेना. तू रावणाचाही आप्त आहेस, रामाचाही आप्त आहेस. सगळ्या देवांना रावणानं बंदीत घातलं होतं, पण तरी सुद्धा देवांच्या जवळचा असूनही देवर्षी नारदांच्या बद्दलचं प्रेम रावणाच्या अंतःकरणात आहे. असं होता येतं का? माणूस एकाच बाजूचा असतो का दोन्ही बाजूचा होऊ शकतो? मी पक्षाचा नाही म्हणत, बाजूचा म्हणतो. एकाच बाजूचा असतो का दोन्ही बाजूचा होतो? एकीकडे आला राक्षसांच्या बाजूचा आहे, तो देवाच्या बाजूचा होऊ शकत नाही. ऑलराऊंडर देवाच्या बाजूचा जो असतो तो राक्षसांच्या बाजूचा होऊ शकत नाही. आत्ताच्या काळात असं असतं का हो कोणी जे दोन्ही बाजूचं असतं? त्यांना म्हणतात पत्रकार. पत्रकार दोन्ही बाजूंचे असतात. आणि देवर्षी नारद म्हणजे पत्रकार आहेत. सगळ्या पत्रकारांचे शिरोमणी म्हणजे देवर्षी नारद आहेत. तिथे वर्णन येतं की प्रल्हाद उपदेशिला जेव्हा, दैत्यपुत्र न म्हणसी तेव्हा, तुझिया कृपेचा हेलावा तो निज विसावा दीनांचा. प्रल्हाद तुझ्या जवळ आला, प्रल्हादाला तो उपदेश केला, पण प्रल्हाद दैत्याचा बालक आहे म्हणून त्याला उपदेश करायचा नाही हे मात्र तू ठरवलं नाहीस. देवर्षी नारदांची विशेषता आहे. म्हणून एकीकडे प्रत्येक क्षेत्रामध्ये देवर्षी नारदांचं योगदान आहे. प्रत्येक क्षेत्र, कोणतंही क्षेत्र आपण घ्या, सामाजिक क्षेत्रात तितकंच योगदान आहे, राजकीय क्षेत्रामध्येही तितकंच योगदान आहे. ज्या ज्यावेळी राज्यांचा विचार आला त्या त्यावेळी देवर्षी नारदांची सल्लामसलत केल्याशिवाय कंस होता. कंस कुणाशी सल्लामसलत करत होता? नारदांशी करीत होता. नारदांनी योग्य त्यावेळी. बरं, नारदांच्या बाबतीत अजून एक म्हटलं जातं की नारदांचा दुर्गुण कोणता आहे हो? नारद कसे आहेत? कळ लावेत ना नारद. नारद कळ लावतात. पण संतांनी त्याचं उत्तर असं दिलं की नारद कळ लावतात हे बरोबर आहे, पण नारद खोटं बोलत नाहीत, नारद खरं बोलून कळ लावतात. कशी? विचार करा. कंसाला ज्या ज्या वेळी नारदांनी सांगितलं त्यावेळी खोटं सांगितलं का खरं सांगितलं? प्रत्येक गोष्ट खरी सांगितली. फक्त एक आहे, ते टाईम सांभाळतात. कोणत्या वेळी काय उघडं करायचं ही गोष्ट मात्र पक्की सांभाळतात नारद. सगळ्याचं कल्याण असतं. त्यात कल्याण आहे. कंसाच्या मृत्यूला कारण नारदांचं बोलणं झालं असलं तरी सुद्धा ते कंसाच्या कल्याणाकरता झालं हे लक्षात ठेवायचं. म्हणून एकीकडे वागत असताना सगळ्यांशी समन्वयानं वागणं हा देवर्षी नारदांचा सगळ्यात मोठा गुण आहे. प्रत्येकाच्या कल्याणाचंच करणं हा देवर्षी नारदांचा सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे. आणि ज्याप्रमाणे व्यक्तिमत्वांशी त्यांचा संबंध आहे त्याचप्रमाणे तत्वांशी सुद्धा त्यांचा संबंध आहे. देवर्षी नारदांचं वर्णन वेदातही आलं, देवर्षी नारदांचं वर्णन शास्त्रातही आलं, पुराणातही आलं.
इतिहासातही आलं, संत वाङ्मयातही आलं, कोणतंच असं क्षेत्र नाही ज्या क्षेत्रात देवर्षी नारदांचं वर्णन आलेलं नाही. आणि म्हणून असं हे व्यक्तिमत्व ज्यावेळी भक्तीच्या संबंधानं काही लिहायला लागतं त्यावेळी भक्तीचा आणि नारदांचा काय संबंध आहे याचा थोडा विचार करावा लागतो. कलियुगाच्या प्रारंभी भक्तीची स्थिती अत्यंत दयनीय झाली होती. इतकी दयनीय झाली, किती झाली सांगू? आज बांगलादेशातल्या हिंदूंची जी परिस्थिती झाली आहे ती भक्तीची परिस्थिती कलियुगाच्या प्रारंभी झाली होती. क्षीण झाली होती, कुठेही थारा मिळत नव्हता. शेवटी अशी अनाथपणे यमुनेच्या तीरावर बसली होती आपल्या पोरांना जवळ घेऊन. आणि त्यावेळी नारदांची आणि भक्तीची भेट झाली. आणि मग तिनं म्हणावं, नारदा भो भो साधो क्षणम तिष्ठ मच्चिंतामपि नाशय दर्शनं तव लोकस्य सर्वथाग हरम परम. हे साधू महाराज, क्षणभर थांबा, माझ्या चिंतेचा नाश करा. तुमचं दर्शन प्रत्येकाला सगळ्या पापांचा नाश करणारं असं आहे. हे कोण म्हणतंय? हे भक्ती म्हणते, नारदांना म्हणते. आणि यानंतर मग देवर्षी नारदांना तिनं विचारलं की माझी अवस्था अशी का झाली. या पद्मपुराणात याचं वर्णन खूप विस्तारानं आलं, सगळा विस्तार करणार नाही. परंतु नारदांनी भक्तीची अवस्था पाहून भक्तीला धीर देण्याकरता 2-4 गोष्टी महत्त्वानं सांगितल्या. भक्ती, तू आता कलियुगात आहेस, कलियुगामध्ये तुझं मोठेपण आहे यात शंका नाही, पण कलियुगात बाकी मसाला खूप भरलेला आहे, त्यामुळे तुझ्यापर्यंत पोहोचणं अवघड जातं. तुझ्यापर्यंत पोहोचल्यानंतर समाजाला, मनुष्याला खूप काही मिळतं, पण या युगात भयानकता खूप आहे. पण अशा युगात तुझी स्थापना करणं हे माझं कर्तव्य आहे. तुझी माझी जर भेट झाली आहे तर तुझी स्थापना प्रत्येकाच्या मनात करणं हे माझं कर्तव्य आहे. कलिना सदृश कोपी युगो नास्ति वरानने तस्मिंस्त्वां स्थापयिष्यामि गेहे गेहे जने जने अन्यधर्मांस् तिरस्कृत्य पुरस्कृत्य महोत्सवान् तदा नाहं हरेर्दासो लोके त्वां न प्रवर्तये. भक्ती आई, कलियुग सगळ्या दृष्टीनं वाईट आहे, पण जसं एखादा 72 खोडीचा घोडा असला पण कंठी जर देवमन असला तर त्याला जाणता मनुष्य स्वीकारतो. का? देवमन कंठी आहे, त्याच्यामुळे सगळ्या बाजूनं उपयोगाचा आहे. त्याप्रमाणे कलियुगात 72 खोडी आहेत, एकही चांगली गोष्ट दिसत नाही. अस्ति एको महान गुणः कीर्तनादेव कृष्णस्य. भगवान श्रीकृष्णांच्या केवळ कीर्तनानं आसक्तीतून मुक्त होणं हे कलियुगातच घडतं, दुसरीकडे घडत नाही. म्हणून कलियुग महत्वाचं आहे. अशा या कलियुगामध्ये मी तुला, हे भक्ती, तुला सगळ्यांच्या अंतःकरणात स्थापन करीन. इतर सगळ्या कर्तव्यांचा निराश करून, तिरस्कार करून केवळ तुझीच स्थापना जोपर्यंत मी लोकांच्या मनात करत नाही तोपर्यंत मी श्रीहरीचा दास म्हणविणार नाही. ही प्रतिज्ञा देवर्षी नारदांनी केली होती. तिला आधार दिला होता. तिच्या 2 मुलांना पुन्हा पुनरुज्जीवित केलं होतं अनेक साधनांनी, आणि त्याद्वारा
भक्तीच्या स्थापनेची प्रतिज्ञा करून देवर्षी नारद निघाले होते. देवर्षी नारदांनी या प्रतिज्ञेची पूर्ती सनकादिकांच्या कथेतून केली. पण गंमत अशी आहे, एक प्रसंग रूपानं तिची प्रतिष्ठा करणं हा एक भाग असतो, आणि पुढे चालून भविष्याच्या दृष्टीनं जी जी माणसं येतील त्या प्रत्येकाच्या मनात जर भक्तीची स्थापना करायची असेल तर काही वाङ्मयाची निर्मिती करावी लागते, त्याशिवाय हे होत नाही. मला सांगा, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आपण पाहिले नाहीत. कोणी कोणी पाहिलेत का? नाही पाहिले. पण आपल्याला ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज मनाला अनुभवायला मिळतात की नाही? एखादा अभंग ऐकला, तुकाराम महाराजच आपल्या मनाला स्पर्श करतात की नाही? एखादी ओवी ऐकली, ज्ञानेश्वर महाराज आपल्या हृदयाला स्पर्श करतात. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांचा आपल्याशी जो संबंध आला तो कोणत्या रूपानं आला? तो वाङ्मयाच्या रूपानं आला, तो ज्ञानेश्वरीच्या रूपानं आला, तो गाथेच्या रूपानं आला, तो नाथ भागवताच्या रूपानं आला. याचप्रमाणे नारदांनी या भक्तीची प्रतिष्ठापना करण्याकरिता म्हणून या स्तोत्रांची, याची सूत्रांची रचना केली. आणि या रचनांचा विचार करीत असताना प्रामुख्यानं पहिलं सूत्र आहे, अथातो भक्तिं व्याख्यास्यामः. अथ शब्द, अथ अतः भक्तिं व्याख्यास्यामः, या 4 शब्दांचं हे सूत्र आहे. सूत्रांची गंमत असते बरं. सूत्र कशाला म्हणतात याबद्दलचं वर्णन शास्त्रकारांनी करून ठेवलं. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम अस्तोभम अनवद्यंच सूत्रम सूत्रविदो विदुः. शास्त्रकार म्हणतात सूत्र कशाला म्हणायचं? पहिली गोष्ट अल्पाक्षर असावं, ज्याच्यात कमी अक्षर आहे. अल्पाक्षर असलं म्हणजे काम झालं, एवढ्यावर नाही काम होत. मग असंदिग्धम, अक्षरं कमी आहेत पण संदेह कोणताही राहिला नाही, त्याच्याबद्दलची शंका अजिबात राहत नाही. त्यानंतर सारवत, सगळ्यांचं सार ज्याच्यात आलेलं असतं. आणि विश्वतोमुखम म्हणजे सगळ्या बाजू ज्याच्यात आणलेल्या असतात. विश्वतोमुखता म्हणजे सगळ्या बाजू ज्याच्यात ग्रहण केलेल्या आहेत. सारवत आहे, विश्वतोमुख आहे. अस्तोभम, कोणत्याही प्रकारचा दोष ज्याच्यात राहिलेला नाही. आणि अनवद्यम, पूर्ण झालेलं जे आहे अशा प्रकारचं छोट्या अक्षरांचं, कमी अक्षरांचं असलेलं जे आहे त्याला सूत्र, जाणणारे सूत्र असं म्हणतात. ओम तत्सदिती सूत्रा केले सा कृपेचा सागर पांडुरंग. अशा प्रकारे देवर्षी नारदांनी जी रचना केलेली आहे ती रचना या कमी शब्दात केलेली आहे. आणि नसलं तरी चालते, ते त्यासाठी इच्छा केली. कमी शब्दात केलेली आहे. अथ शब्द हा आनंतर्यार्थानं येतो. एकीकडे आरंभ या अर्थाने पण आहे, अधिकार या अर्थाने आहे आणि नंतर या अर्थाने सुद्धा आहे. अथ शब्दाची गंमत अशी आहे, हो, अथ शब्दाची गंमत अशी आहे, ब्रह्मदेवाच्या कंठातून सगळ्यात पहिल्यांदा जे 2 शब्द निघाले त्यात अथ शब्द आहे. ओंकारश्चाथ शब्दश्च द्वावेतौ ब्रह्मणः पुरा कंठं भित्वा विनिर्यातौ तस्मान् मांगलिकाउभौ. ब्रह्मसूत्राच्या अगोदर जे आचार्यांचं वंदन होतं त्यात आलेला हा मंत्र आहे. ओंकार, ओम आणि अथ हे 2 शब्द असे आहेत.
की ज्या शब्दांचं निष्क्रमण ब्रह्मदेवांच्या मुखातून झालेलं आहे. आणि त्यामुळे सगळ्यात सुरुवातीला हे 2 शब्द आलेले असल्यामुळे मंगलाचरणाच्या दृष्टीनं या शब्दांचा विचार होतो. किंबहुना मंगलाचरण करायचं म्हणून देवर्षी नारदांनी हा अथ शब्द मांडलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. मंगलाचरण का करायचं असतं? आपण बघा, कीर्तनकार प्रवचनकार पहिल्यांदा मंगलाचरण करतात की नाही? कशा करता करतात? वेळ निघून जावा म्हणून नाही, कीर्तनाची साधना शेवटपर्यंत जावी. समाप्ती कामहा मंगलम आचरेत. पूर्वसुरींनी ही आज्ञा दिली की ग्रंथ समाप्त करायचा असला, आपलं व्याख्यान समाप्तीपर्यंत न्यायचं असलं तर त्याकरता अगोदर मंगलाचरण केलं पाहिजे. आणि नुसतं अथ म्हटलं तरी मंगलाचरण घडलं, निर्विघ्नपणे जावं या दृष्टीनं अथ हे मंगलाचरण आहे. आणि त्याचबरोबर प्रारंभ असला तरी अथ शब्दाचा विचार आहे. अधिकार सांगण्याकरता सुद्धा अथ शब्दाचा विचार आहे. आणि आनंतर्यार्थ, आता याच्या नंतर भक्तीचा अधिकार प्राप्त होतो. जसं अथातो ब्रह्मजिज्ञासा हे सूत्र आहे, ब्रह्मसूत्राचं पहिलं सूत्र आहे अथातो ब्रह्मजिज्ञासा. धर्मसूत्राचं पहिलं सूत्र आहे अथातो धर्मजिज्ञासा. हे काय आहे तर विवेक वैराग्य समाधी षटक इतकं सगळं झाल्यानंतर ब्रह्माची जिज्ञासा आहे. त्याप्रमाणे भक्तीच्या दृष्टीनं जर विचार केला तर या ठिकाणी प्रामुख्यानं आरंभ या अर्थानं अथ शब्द वापरलेला आहे. आता यानंतर आम्ही भक्तीचं व्याख्यान करतो, आम्ही भक्ती सांगतो. आणि ही भक्ती अगदी बघा, त्रिपाद विभूती उपनिषद म्हणून आहे, यात सुद्धा ही गोष्ट स्पष्ट सांगितली की भक्तीचं महत्त्व काय आहे. भक्ती एव एनम नयती, भक्ती एव एनम दर्शयती, भक्ती एव एनम गमयती, भक्तिवशः पुरुषः अतः भक्ती एव भूयसी. उपनिषदकार म्हणतात की भक्ती एव एनम नयती, परमात्म्यापर्यंत नेण्याचं काम भक्तीच करते, ज्ञान नाही करीत. तुम्ही म्हणाल मग ज्ञानाचं महत्त्व का सांगितलं? लक्षात ठेवा, ज्ञानाची योग्यता मिळण्याकरता भक्तीच आहे, वैराग्य मिळण्याकरताही भक्तीच आहे, विवेक मिळण्याकरताही भक्तीच आहे. आश्चर्य वाटेल आपल्याला, पण जोपर्यंत अंतःकरणात देवाचं प्रेम येत नाही तोपर्यंत परमात्म सत्यत्व आणि जगत असत्यत्व हे वेगळेपण आपल्याला करताच येत नाही, नाही करता येत. बोलणं कदाचित कानाला सवयीचं नाही म्हणून वेगळं वाटणार आहे, पण जी साधन भक्तिशास्त्रकार किंवा संत सांगतात ती अंतःकरणात विवेक उदयाला यावा याच्याकरताच आहे, त्याच्याशिवाय नाही जमत. संसाराचा मोह इतका भयानक आहे तो आपल्याला बाहेर येऊच देत नाही. मला सांगा, ज्ञानेश्वरी नसती, गाथा नसता, गीता नसती तर आपण संसारातून बाहेर आलो असतो का? हो तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा, येणं झालं असतं का? नसतं झालं. आणि ज्या अर्थी आपण यांच्या आधारानं येतो, संतांच्या वाङ्मयाचा आधार घेणं हीच भक्तीची पहिली पायरी आहे. संतांच्या वाङ्मयाचा आधार घेणं, आणि संतांच्या वाङ्मयाचा आधार घेतला की संसाराची तुच्छता पटायला लागते. आणि संसाराची तुच्छता पटणं आणि परमात्मा चांगला वाटणं याच्याशिवाय वेगळा विवेक दुसरा कोणता आहे सांगा? हा विवेक आहे, याच्यातूनच वैराग्य आहे. नाहीतर विवेक नसला आणि थोड्या वेळापुरतं जर वैराग्य आलं ते टिकतं का? नाही टिकत. तेवढ्या प्रसंगापुरतं येतं. कधी लोक येतात, कथेत बसतात आणि कथेत बसल्यानंतर त्यांना इतकी विरक्ती येते, ते सगळं ऐकून, महाराज आता अजिबात घरी जायचं नाही, आता तुमच्या बरोबरच राहायचं. मी म्हटलं थोडं थांबा,
1 तास 2 तासाने परत विचारतो. आणि हळूहळू जशी दारू असते ना, जोपर्यंत चढलेली असते, अनुभव नाही मला पण ऐकलेलं आहे, जोपर्यंत चढलेली असते तोपर्यंत म्हणतो अमुक बंगला विकत घ्यायचा, तमुक गाडी विकत घ्यायची, सगळी पृथ्वीच विकत घ्यायची. आणि नंतर त्याला विचारलं की का रे घ्यायची ना पृथ्वी तुला विकत? तो म्हणतो जी घेणार होती ती निघून गेली. घेणारी निघून गेली. का? जोपर्यंत चढलेली आहे तोपर्यंत ते असतं. त्याचप्रमाणे संत संघात बसलं की तेवढ्या पुरतं वैराग्य येणं, ते संत संघाचा काही चढलाय तोपर्यंत असतं. पण एकदा ते निघून गेलं, वातावरण बाजूला गेलं की माणूस परत त्या संसारातच येतो. का? विवेक नाही म्हणून. भक्ती काय करते? भक्तीचं व्याख्यान या करता आहे, भक्ती एव एनम नयती. परमात्म्यापर्यंत नेण्याचं काम भक्तीच करते. भक्ती एव एनम दर्शयती. भक्तीच भगवंताला दाखवते. आपल्या या डोळ्यानं तर देव दिसतच नाही बरं, पण जोपर्यंत भक्तीचं अंजन डोळ्यात जात नाही तोपर्यंत परमात्मा दिसत नाही. कृष्णांजन एक वेळ डोळा घालिता अडळ. तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोज्वळ. बाप रखुमा देवी भरू विठ्ठलो दीनाचा दयाळ. हे वर्णन आपण जर पाहिलं तर भक्ती एव एनम दर्शयती. भक्तीची आमापे मोहितो अनंता. भक्तीची भक्तीची आमापे मोजितो अनंता. भक्तीची आमापे मोजितो अनंता. राणे तत्वता नमो भक्तीची आमापे मोजितो अनंता. भक्तीची आमापे मोजितो अनंता. भक्तीची आमापे मोजितो अनंता. इतराने तत्वता नमोजवे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांची ही उक्ती भक्तीच्या बाबतीत आपल्याला खूप काही सांगून जाते. भगवंताला कशातच मोजता येत नाही. का? त्याच्या वजनाचं जगात काहीच नाही. कारण तो आला की काहीच राहत नाही, काही शिल्लक राहत नाही. त्याचं अस्तित्व आलं की जगाचं अस्तित्व संपतं. पण एक भक्ती अशी आहे की जगातून भगवंताकडे नेणारी ती आहे. म्हणून आपल्या अंतःकरणात भक्ती आली तरच परमात्मा येतो. भक्ती ही एव एनम दर्शयती. भक्तीचं याला दाखवते. भक्तीनं त्याला दाखवल्याशिवाय त्याचं मोजताच येत नाही. हो. भक्ती ही एव एनम गमयती. दाखवणं हा शेवटचा प्रकार झाला. पण आपली प्रवृत्ती तिकडे प्रचलित करणं, तिकडे जायला लावणं. गमयती म्हणजे काय? जायला लावते, प्रवास करायला लावते. देवाकडे प्रवास करायला लावते. कोण करायला लावते? भक्तीच प्रवास करायला लावते. दुसरं कुणी प्रवास करविणार नाही. आणि परमात्मा भक्तीलाच वश होतो, दुसऱ्या कशालाही वश होत नाही. म्हणून भक्ती एव भूयसी. खरं सांगू, पटणार नाही कदाचित आपल्याला, पण देवापेक्षाही भक्ती श्रेष्ठ आहे. देवापेक्षाही भक्ती श्रेष्ठ आहे. का? देव भक्तीनं लहान होतो म्हणून देवापेक्षा भक्ती श्रेष्ठ म्हणावी लागते. स्वतंत्र जीव असला आणि स्वतंत्र देव असला यांचं कॉम्बिनेशन कधीच होत नाही, यांचं एकत्रीकरण कधीच होत नाही. भक्ती त्यांचा संबंध जोडते. म्हणून भक्ती या जगात सर्वोत्तम म्हणून मानली गेलेली आहे.
अशा प्रकारची भक्ती तिचं व्याख्यान केल्याशिवाय, तिच्याबद्दल बोलल्याशिवाय ती कळणार नाही. खरं तर भक्तीची गंमत अशी आहे की ती बोलून उपयोगाची नाही. मला सांगा, पक्वान्न खाऊन अनुभवाला येतं का पक्वान्नाच्या बाबतीत बोलून अनुभवाला येतं? पुरणाची पोळी कशी करायची हे किती वर्ष सांगितलं म्हणजे जिभेला चव लागते की खावी लागते? खावी लागते. तसं भक्तीबद्दल कितीही बोला, कितीही बोला, कितीही बोला, उपयोग नाही. त्याचं आस्वादन जमलं पाहिजे. फक्त आस्वादन कसं करावं हे कळवून घेतलं पाहिजे, त्याकरता बोलणं आहे. आणि याच दृष्टीनं सा तु अस्मिन् परमप्रेम रूपा दुसरं सूत्र आहे. ही कशी आहे? भक्ती 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 म्हणजे काय? सर्वोत्कट प्रेम, सर्वोच्च प्रेम हे जिचं स्वरूप आहे तिला भक्ती म्हणतात. सर्वोच्च प्रेम. प्रेम आपल्याला माहीत नाही का? प्रेम सगळ्यांना माहीत असतं. एकमेकावर खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे असं म्हटलं जातं. पण खरं सांगू, परमार्थातल्या प्रेमाचं स्वरूप स्वतंत्र आहे आणि संसारातल्या प्रेमाचं स्वरूप स्वतंत्र आहे. आपण दुसऱ्यावर जे प्रेम करतो, लक्ष देऊन ऐका बरं, आपण दुसऱ्यावर जे प्रेम करतो ते दुसऱ्या करता करतो का स्वतः करता करतो? बोला ना. स्वतः करता करतो, दुसऱ्या करता नाही करीत. ज्याच्यावर प्रेम करायचं तो आपलं काय काय करतोय, तो आपल्याला कसा कसा उपयोगाला येतोय ह्याचाच विचार असतो ना. व्यवहारातलं प्रेम या प्रकारचं प्रेम आहे. याला स्वार्थी प्रेम म्हणतात. याला प्रेम नाव देणं हाच अपराध आहे. हे प्रेमाला खाली आणणं आहे. हे प्रेमाचं अवमूल्यन आहे. याला मोह म्हणतात, याला स्वार्थ म्हणतात. मग परमप्रेम म्हणजे काय? तर देवाच्या करताच देवावर प्रेम करणं. गोष्ट कदाचित ठाऊक असेल आपल्याला, नारदांच्याच संबंधातली आहे म्हणून थोडक्यात सांगतो. आज आपल्याला थोडं लवकर थांबावं लागणार आहे. नारदांच्या संबंधातली म्हणून सांगतो. काय झालं, भगवंतावर सगळ्यात प्रेम जास्त कुणाचं आहे हा विचार आला. आणि गंमत अशी झाली की नारदांनी देवाला विचारलं, देवा तुमच्यावर कोण प्रेम जास्त करतं? देवर्षी नारदांना भगवंतानं म्हटलं, अरे त्या व्रजातल्या गोपी आहेत ना, ती राधाजी आहे ना, ती माझ्यावर खूप प्रेम करते. नारदांनी म्हटलं, देवा मला पटत नाही. नाही पटत. ठीक आहे म्हटले, कळेल कधीतरी. एक दिवस देवाचं डोकं दुखायला लागलं. खूप दुखायला लागलं, खूप दुखायला लागलं. देवानं म्हणजे दुखण्याचं नाटकच केलं. त्याचं काय डोकं दुखतंय? ज्याला खास डोकं असतं त्याचंही दुखत नसतं आणि ज्याला अजिबात नसतं त्याचंही दुखत नसतं, मधल्याचंच दुखत असतं. देवाचं काय डोकं दुखणार? चांगले डोके पाहून दुखत. लोकांचे चांगले. अरे बापरे, लोकांचे चांगले डोके पाहून दुखत असतं म्हणे. देवाचं डोकं दुखायला लागलं. वैद्य आले. वैद्यांना विचारलं औषध काय? सगळी औषधं केली पण देवाचं डोकं काही राहायला तयार नाही. शेवटी देवानंच म्हटलं, माझा एखादा भक्त असेल त्याच्या पायाची माती आणा आणि ती जर माझ्या डोक्याला लावली तर माझं डोकं राहील. नारद विचारपूस करायला आलेच होते. भक्तांनी सांगितलं, नारदा देवाचं खूप डोकं दुखतंय, खूप डोकं दुखतंय. देव काही भेटायला तयार नाहीत. मग औषध काही? सगळी औषधं केली, काही उपयोग झाला नाही. काय करायचं? नारदा देवाने औषध सांगितलंय, भक्तांच्या पायाची धूळ आणा. ती जर माझ्या डोक्याला लावली तर आत्ता डोकं राहील.
नारदा पहा बरं कोणी भक्त दिसतंय का. नारद सगळीकडे जायला लागले, प्रत्येक भक्ताकडे जायचं. माझ्या परमात्म्याचं डोकं दुखतंय, जरा पायाची धूळ द्या. म्हणले हो असं कुठं असतंय काय, आमच्या पायाची धूळ आणि देवाच्या डोक्याला लावायची, आम्ही कुठं जाऊ. फिरत 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 नारद व्रजमंडलात आले. त्यांना जास्त फिरवत नाही, व्रजमंडलात आले. आणि व्रजमंडलात आल्यानंतर राधेनं विचारलं, देव ठीक आहेत नारदा. नाही ना राधे, देव ठीक नाही, देवांचं खूप डोकं दुखत आहे. मग काही उपाय सांगितलाय. हो सांगितलाय उपाय. एखाद्या भक्ताच्या पायाची धूळ जर मिळाली, एक थोडी धूळ, चिमूटभर धूळ मिळाली तर देवाचं डोकं राहणार आहे. म्हटली नारदा विचार काय करता, चिमूटभर काय पोतभर घेऊन जा माझ्या पायाची आणि देवाला पहिल्यांदा लावा. राधे तू काय बोलते, तुला कळतंय का. काय तुझ्या पायाची धूळ न्यायची. हो न्यायची. त्यानं काय होणार आहे माहिती आहे तुला, तू नरकात पडणार आहेस. तुझ्या पायाची धूळ देवाच्या डोक्याला लावली म्हणजे नरकात पडणार आहेस. राधेचं उत्तर महत्वाचं होतं. राधाजीने म्हटलं नारदा माझ्या देवाचं डोकं जर नीट होत असेल, शांत होत असेल तर मला कल्पच्या कल्प नरकात राहावं लागलं तर चालेल, पण माझा आराध्य शांत असला पाहिजे. देवाची चाळे आळवावी, देवाची चाळे आळवावी देवा, देवाची चाळे आळवावी देवा. देह भावा पाडून द्या, देह भावा पाडून द्या, देवाची चाळे आळवावी देवाची चाळे आळवावी देवा, देवाची आळवावी देवा. देवाची चाळे आळवावे देवा, ओस देह भावा पाडून या. देह भावा ओस पाडून या, देवाची चाळे देवा आळवावे. शरीर आपली गंमत अशी आहे, आपण देवाची जी भक्ती करतो ना, आपण देवाची जी भक्ती करतो ना, ही भक्ती आपण देवाकरता करीतच नाही. तुम्ही हो म्हणा नाही तर नाही म्हणा. तुम्हाला सुख पाहिजे म्हणून तुम्ही, आपण सगळेच, तुम्ही काय मी काय, सगळेच आपण तसेच आहेत, एकाच माळेचे मणी आहेत. आपल्याला सुख पाहिजे म्हणून आपण देवाची भक्ती करतो. पण राधाजींसारखे जे भक्त आहेत ते स्वतःला सुख मिळावं याकरता नाही, तर भगवंत आनंदित असले पाहिजेत. आमच्या अस्तित्वानं, आमच्या भजनानं, आमच्या नामस्मरणानं, आमच्या नामजपानं जर परमात्मा आनंदित होत असेल तर त्याकरता आम्हाला करायचंय, त्याच्यातून आम्हाला काही मिळवावं अशी आमची भूमिका नाही. याला सातु अस्मिन परम प्रेम रूपा म्हणतात. सुखे सुखे तू, हो ते पुढे येणार आहे. हे परमप्रेमाचं स्वरूप या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपल्याला पूज्य काकाजींच्या मुखातूनही 5-10 मिनिट काही श्रवण करायचं आहे. तेव्हा आजच्या या सेवेला आपण इथे विराम देऊया. उद्या मात्र वेळेत सुरुवात होऊन 7 ते 9 बरोबर आहे ना, या कालावधीत हे व्याख्यान, हे प्रवचन संपन्न होईल. सर्वांनी वेळेत येण्याची कृपा करावी आणि हा आनंद उद्यापासून अधिक मात्रेत वाढणार आहे. कारण उद्या माईकचा डिस्टर्ब आपल्याला नसेल अशी अपेक्षा आपण करूया. उद्या माईक चांगल्या प्रकारे असेल, आपल्याला कोणताही डिस्टर्ब होणार नाही, आनंद वाढत राहील. आणि त्याचबरोबर तुम्हीसुद्धा एकमेकाला सांगत सांगत 2-2, 3-3 जणांना तरी घेऊन या, की जेणेकरून हा आनंद अधिकाधिक समृद्ध होईल अशी सगळ्या श्रोत्यांना प्रार्थना करून कार्यालयाची अब्रू जाणार नाही. नाही छान, आज भरपूर लोक आहेत तसे. हां, तर अधिकाधिक अजून वाढावेत
अशी सर्वांना विनंती करूया आणि आजची सेवा या ठिकाणी समापनाकडे नेऊया. पूज्य काकाजींच्या मुखातून आशीर्वाद आपण आता घेऊया. त्यांच्या सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंदं ईशमाळंति वंदनम्. अर्थात भक्ती व्याख्यास्यामः आणि सा तस्मिन् परमप्रेमरूपा. परमप्रेमरूपा या दोन सूत्राचं आपण सुंदर विवेचन असं ऐकलेलं आहे. खरी गोष्ट अशी आहे की आपलं तिकीट संपत आलं म्हणजे बसमधून उतरण्यानं लवकर उतरावं, कारण त्याचा मोह धरून बसू नये, कारण दुसऱ्याला तिथे बसायचं असतं. त्याप्रमाणे वयाच्या मानानं पुढील वक्ता आला की मागच्या वक्त्याने मागे उतरावं, थांबावं, ही खरी रीत आहे. त्याप्रमाणे आहे. जास्त प्रस्तावना नाही करणार, परंतु आता तो धर्म भक्ती व्याख्यास्यामः, यापुढे आता भक्तीची व्याख्या मी करीत आहे असं देवर्षी नारद म्हणतात. भक्तीची व्याख्या करतो आहे म्हणजे काय? सगळ्या सूत्राचं मूळ सूत्र हे आहे की सगळी सूत्र जी सांगितली आहेत ती भक्तीची व्याख्या आहे. पण त्या सूत्राप्रमाणे जर आपण चाललो, कसं असतं, बायका रांगोळी काढतात तर रांगोळीचं एक गणित असतं, टिपके द्यायचे असतात ज्या पद्धतीने, ज्या रांगोळीचे ज्या पद्धतीने असतात. अष्टदळ काढिले अंगडी वरी मुते चक्रपाणी असं संतांच्या वचनात आहे. त्या 8 प्रकारचं अष्टपैलूचं जे कमळ काढलं जातं ते त्या स्त्रिया फुटपट्टी हातात घेऊन काढत नाही, पण ते जेव्हा तयार होतं त्यावेळेला प्रत्येक बाजू बरोबर असते. तुम्ही माप लावून पहा नंतर. मग काहीही माप हातात न घेता त्याचं माप कसं होतं? भक्तीच्या मापानं अनंताला मोजण्याची पद्धत अशीच आहे की त्या रांगोळी काढतात आणि ते सगळं बरोबर मापात वळंब्यात येतं, तितकीच लांबी असते. त्याचं एक कारण असतं, ते टिपके देतात, ते टिपके सारख्या अंतरावर आपोआप येतात हात बसलेला असल्यामुळे. आणि कोणत्या टिपक्यापासून कोणत्या टिपक्यापर्यंत रेष द्यायची आहे त्याचं त्या ठिकाणी गणित ठरलेलं असतं. जसं संगीताचं सारे गम पध निसा ते नोटेशन गातात त्याप्रमाणे ते ठरलेलं असतं आणि त्या पद्धतीनं ते केलं की त्याप्रमाणे ती रांगोळी तयार होते. त्याप्रमाणे ही 84 सूत्र जी आहेत, या 84 सूत्रामध्ये जे ज्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्या ठिकाणचा भाग आपल्याला लक्षात यावा. आता शब्दाचा अर्थ आपण सांगितला, परमप्रेम प्रेमरूपा याचाही अर्थ आपण सांगितला. भक्ती देवापर्यंत नेते हे उपनिषदांचं प्रमाण दिलं आणि भागवताच्या महात्म्यातलं भक्तीचा आणि नारदांचा संबंध सांगून नारदांचा सर्वांशी संबंध कसा आहे असे अतिशय सुंदर विषय हे सगळे झालेले आहेत. आता मी बोलावं असं काही उरलेलं नाही, पण आता सगळ्यांची इच्छा आहे तर थोडं बोलावं एवढीच गोष्ट आहे. भक्ती काय करते? भक्ती 2 गोष्टी करते. भक्ती जीवाला मोठं करते आणि देवाला लहान करते. कारण जीव आणि देव या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. फरक खूप आहे. जीव किती आहे? एका कणापेक्षाही लहान आहे बरं का, एका कणापेक्षा लहान आहे. तुरीच्या डाळीमध्ये जेवढी पोकळी असते, तुरीच्या डाळीत जेवढी पोकळी असते तेवढं महाकारण शरीर सांगितलं आहे आणि तेच जीव चैतन्याचं एक रूप आहे. त्याचा प्रकार देहभर पडतो, देहातून इंद्रियात येतो, मग इंद्रियातून सगळ्या जगात पडतो, मग जग दिसायला लागतं, देह मी वाटायला लागतो. पण त्याचं मूळ स्वरूप किती आहे? तुरीच्या डाळीत असतं तेवढं जीवाचं मूळ स्वरूप अतिशय थोडंसं आहे, ते थोडेसे यात राहतं. आणि देवाचं स्वरूप अनंत ब्रह्मांड ज्याच्या एका रोमावर त्या ठिकाणी खेळतात असं भगवंताचं रूप आहे. अचिंत्य आहे, एवढंच बोलतं, अचिंत्य. एवढा मोठा परमात्मा आणि एवढा लहान जीव, पण स्वरूपानं मात्र एक आहे. तर तो एक झाला पाहिजे. तर जीव दुर्दैवी असल्यामुळे, जीव दीन असल्यामुळे, जीव पराधीन असल्यामुळे, जीव शक्तिहीन झाला असल्यामुळे देहतादात्म्यानं तो परमेश्वरापर्यंत जात नाही. आणि परमेश्वर आपल्या स्वरूपात शांत अशा प्रकारचा असतो.
त्याला कशाची दुसऱ्याची गरजच नसते। या दोन्हींचं एकत्रीकरण करण्याचं काम जगामध्ये फक्त एक भक्ती करीत असते। म्हणून आपण जिथे आहोत, जसे आहोत, जेवढे आहोत तशा अवस्थेत आपण भगवंताची भक्ती करावी, हेच प्रत्येक जीवाचं परमकर्तव्य ठरतं। आणि हे कर्तव्य जर आपल्याला पाळायचं असेल तर कुणाला विचारावं, काय करावं? काही नाही, नारदांचे पाय धरा, त्यांची आहे व्याख्या ऐका 3 दिवस आणि या भक्तीच्या त्या ठिकाणी भक्तीच्या आश्रयाला राहून आपलं जीवत्व घालवून परमेश्वरापर्यंत की नेईल, त्याचं रूप दाखवेल, त्याप्रमाणे तिचं आस्वादन करा। हा या 3 दिवसीय 3 सत्रांचा आणि 84 सूत्रांचा गोषवारा आपल्याला ऐकायचा आहे। इतकंच बोलतो आणि थांबतो। धन्यवाद। वांद्रे सर आणि वानखेडचे वारे परिवार ज्योतिताई वारे आणि सुहास वारे या दाम्पत्याने यायचे। युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा। कुंडलिकाचे भेटी परब्रह्मालेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा। जय देव जय देव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जीवलगा। जय देव जय देव तुळशी माळा गळा करठे मुनिकटी, कासे पीतांबर कस्तुरी ललाटी। देव सुरवर नित्येती भेटी, गरुड हनुमंत सन्मुख उभे राहती। जय देव जय देव जय देव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जीवलगा। जय देव जय आषाढी कार्तिकी भक्त जन येती, चंद्रभागे माझी स्नान जे करती। दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती, केशवासी नामदेव भावे ओवाळीती। जय देव जय जय देव जय देव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभा राहीचा वल्लभा पावे जीवलगा। जय देव जय आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनोवेला माझा। आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी, इतने रती कोणी अवतार पांडुरंग, नाव ठेविले जानी। आरती ज्ञान
ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेगा माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले राम जनार्दनी पायटकची खेले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पायदा वियामा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पायला वियामा आरती तुकारामा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पायला वियामा आरती तुकारामा घालील लोटांगण मंदिरी चरण डोळ्यात पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाळीन म्हणे नामा त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविण त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सेवन्तिका बकुलचम्पकपाटलाब्जैः पुन्नागजाधिकरवीररसालपुष्पैः बिल्वप्रवालतुलसीदलमञ्जिरीभिस्त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद पुण्डरीकवरद हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की देवर्षि नारद जी महाराज की